मित्रांनो, आज आपण या ठिकाणी साऊथ आफ्रिकेची माहिती घेणार आहेत. आफ्रिका खंडाची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहेत. त्यामध्ये हा असा एकमेव खंड आहे ज्याच्यातून तिन्ही अक्षवृत्त गेलेले आहेत. म्हणजे हा इक्वेटर म्हणजे विषुववृत्त, हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे मकरवृत्त. म्हणजे या ठिकाणी हा भाग सारखा पाऊस चालू असतो. या ठिकाणी हा उष्ण भाग म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन यामध्ये वाळवंट असणार हे निश्चित. बरोबर. आता आफ्रिका हा खंड, या ठिकाणी मोरोक्को देश दिसतो आहे आपल्याला, हा मोरोक्को, आणि हा स्पेन म्हणजे युरोपमधला देश. या ठिकाणीच ती जिब्राल्टरची खाडी, या जिब्राल्टरच्या खाडीमुळे आफ्रिका खंड हा युरोपपासून वेगळा झाला हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यापुढे आहे मेडिटेरियन सीच्या पुढे इथे इजिप्त दिसतं. त्या इजिप्तच्या इथे एक खाडी आहे. त्या खाडीला आपण सुएझ कॅनल म्हणजे मॅनमेड खाडी आहे ती. हा इजिप्त या देशाने हा आशियाचा भाग कनेक्ट झालेला आहे. म्हणजे स्पेन आणि मोरोक्को याच्यामध्ये युरोप आणि यांची कनेक्टिव्हिटी आहे. आणि इकडे जेमिनीच्या भागाने इजिप्त कोणासोबत जोडला गेला, इकडं जॉर्डन वगैरे आपल्याला दिसतो, इस्रायल वगैरे, हा भाग या ठिकाणी आशियापासून ते जोडले गेलेले आहेत. आणि पुढे बघितलं आपण, या ठिकाणी आपल्याला दिसतं रेड सी. या ठिकाणी रेड सी, त्याच्या पुढे इथे एक खाडी दिसते आपल्याला. त्या खाडीला नाव आहे, त्या खाडीचं नाव आहे बाबे मंडल. आणि त्याच्या पुढे जर गेलो आपण, हा गल्फ ऑफ अदेन. म्हणजे जर आपल्याला प्रश्न परीक्षेत विचारला गेला की युरोप आणि आफ्रिका कशामुळे वेगळे जातात, जिब्राल्टरच्या खाडीमुळे. त्याच्यापुढे मेडिटेरियन सी आहे. त्याच्यापुढे म्हणजे भूमध्य सागर त्याला म्हणतो आपण. त्याच्यापुढे इजिप्तमध्ये जी कॅनल आहे, सुएझ कॅनल, त्याच्या या बाजूला सुद्धा एक कॅनल आहे, त्याला म्हणतात गल्फ ऑफ अकाबा. या बाजूला सुएझ कॅनल आणि या बाजूला गल्फ ऑफ अकाबा. आणि ते रेड सी इथून बाबी मंडलच्या पुढे गल्फ ऑफ अदेन. या रेड सी, बाबी मंडल आणि गल्फ ऑफ अदेन यामुळे आफ्रिका खंड कशापासून वेगळा झाला, आशियापासून वेगळा झालेला आहे. तर आपण याच्यातले काही देशांची नावं या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत. हा पहिला देश दिसतो तुम्हाला, इजिप्त. त्याच्यापुढे इरिट्रिया, जिबुती, या जिबुतीची स्पेलिंग डीने सुरू होते, जिबुती. त्याच्यापुढे इथोपिया आणि हा सोमानिया. हे जे 4 देश आहेत, इरिट्रिया, जिबुती, इथोपिया आणि सोमालिया. जिबुतीच्या इथेच बाबे मंडल आहे, तिकडून पलीकडे आशियाचा देश आहे यमन. तर या 4 देशांना एकत्रितपणे हॉर्न ऑफ आफ्रिका असं म्हणून ओळखलं जातं. काय म्हणतात, देशांची नावं लक्षात ठेवायचे, इरिट्रिया, जिबुती, इथोपिया आणि सोमालिया यांना एकत्रितपणे हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणून ओळखलं जातं. हेच जे 4 देश आपण बघितले या ठिकाणी बघा, हा इरिट्रिया, हा इथोपिया, हा सोमालिया आणि या ठिकाणी छोटासा आपला जिबुती दिसतो आहे बघा. इथेच बाबे मंडल या ठिकाणी हे पास आहे, खाडी आहे, ज्याच्यातून आपण या ठिकाणी प्रवास केला जातो किंवा जहाजं वगैरे प्रवासाची या ठिकाणी जातात, माल वाहतूक याच्यातून होत असते. आफ्रिका खंडाची विशेषता काय आहे, आफ्रिका खंड हा एकदम मध्यावर जरी असला तरी आशियानंतर हा दुसरा सगळ्यात मोठा खंड आहे. आणि याच्यामध्ये या खंडामध्ये सर्वात अगोदर जर माणूस कुठे जन्माला आला असेल तर याच खंडामध्ये जन्माची सुरुवात माणसाची झालेली आहे असं म्हटलं जातं. जर आपण बघितलं, या ठिकाणी अटलांटिक सी या बाजूला आहे, या बाजूला इंडियन ओशियन आहे आणि खाली सदर्न ओशियन. अशा पद्धतीने हे वेढलेलं आहे. आणि वरच्या बाजूला कोणतं आहे, मेडिटेरियन सी. असे 4ही बाजूने त्याच्या समुद्र आहे. म्हणजे हा एक बेटासारखाच खंड आपल्याला पाहायला मिळतो. थोडीशी आपण देशांची माहिती या ठिकाणी पाहतोय. त्याच्यापुढे जर आपण बघितलं वरती, हा लिबिया, हा ट्युनिशिया हा देश. म्हणजे या बरेचसे असे देश आहेत या ठिकाणी काही, ज्या ठिकाणी तानाशाही चालायची, पण त्याला बदल करण्यासाठी त्या ठिकाणी बरेचसे आंदोलन झाली आणि त्यालाच अरब स्प्रिंग म्हणून ओळखलं जातं. म्हणजे अरब स्प्रिंगची सुरुवात कुठे झाली, ट्युनिशिया या देशामध्ये झालेली आहे. आपण लक्षात ठेवायचं, याचे वारे पुढे अरबपर्यंत पोहोचले म्हणून याला अरब स्प्रिंग असं म्हणून ओळखलं जातं. तर आपल्याला एवढं लक्षात ठेवायचे, अरब स्प्रिंगची सुरुवात म्हणजे सत्ता बदलाची सुरुवात कोणत्या देशातून झालेली आहे, ट्युनिशिया. त्याच्यापुढे लिबिया आहे, त्याच्यापुढे अल्जेरिया, हे बघा अल्जेरिया,
अल्जेरिया हा सर्वात मोठा देश, आफ्रिकेतला सर्वात मोठा देश कोणता असेल तर अल्जेरिया, आणि लोकसंख्येने सर्वात मोठा देश कोणता असेल तर नायजेरिया. हे दोन नाव लक्षात ठेवायची आहेत. त्याच्या पुढे आहे मोरोक्को. मोरोक्को हा आपल्या वरती स्पेनशी जोडलेला आहे. तिकडे वेस्टर्न सहारा. त्यानंतर अशी बरीचशी नावं या ठिकाणी आहेत. टॅनिया, सेनेगल, बुर्किना फासो, गुनिया, थोडंसं झूम कमी करतो, ग्वानिया, म्हणजे त्याच्यानंतर पुढे टोगो, सेंट्रल आफ्रिका, चाड. आता हे वरती जो देश आहे या ठिकाणी सहारा वाळवंट आहे, या ठिकाणी नामिबिया वाळवंट आहे, या ठिकाणी किलिहरी वाळवंट आहे. आणि हा मधला जो देश, हा मधला जो भाग आहे, या मधल्या भागाला, हा जो मधला भाग तुम्हाला मी आता दाखवला, याला साहेल खंड म्हणून ओळखला जातो. कधी कधी परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो साहेल खंड हा कुठल्या खंडातला आहे, पण पर्टिक्युलरली विचारलं आपण ते काही देशांची नावंसुद्धा चाड, इरिट्रिया, सुडान, माली, नायजर ह्यासारखी नावं आपल्या लक्षात ठेवावी लागतात. याला जे मध्यभागी असलेले देश आहेत त्यांना काय म्हणायचं, साहेल खंड म्हणून ओळखलं जातं. पुढे पण काही देश आहेत बघा, घाना, या ठिकाणी घाना, लायबेरिया, सिरिया लिओन, ही सगळी देशांची नावं, छोटे छोटे देश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यापुढे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन, साऊथ सुडान, त्यानंतर हे इथिओपिया वगैरे बघितलं, युगांडा, रवांडा, त्यानंतर रिपब्लिक ऑफ काँगो, टांझानिया, मालावी, झांबिया, झिम्बाब्वे, अंगोला, नामिबिया, बोत्सवाना. आता बघा, साऊथ आफ्रिका हा या खंडातला सर्वात रिचेस्ट कंट्री म्हणून ओळखली जाते. साऊथ आफ्रिका ही आफ्रिका खंडातली सर्वात. त्याच्यामध्येच हे दोन देश आहेत, लिसोथो आणि स्वाझीलँड. त्याच्यापुढे हे दोन देश त्याच्यामध्येच आहेत बघा, डॉट डॉट आपल्याला दिसत असतील दोन. त्यापुढे मोजांबिक, या ठिकाणी बघा हा मोजांबिक. त्याच्यानंतर पुढे हे देश आपण बघितलेले आहेत. आणि या ठिकाणी मादागास्कर ही जगातील सर्वात दुसरी मोठी आईसलँड किंवा बेट म्हणून ओळखलं जातं. पहिला ग्रीनलँड जो आपण नॉर्थ अमेरिकेमध्ये बघितलं होतं, या ठिकाणी हे मादागास्कर हे आफ्रिकेमध्ये आहे आणि जगातला सर्वात मोठा दुसरा आईसलँड म्हणून ओळखला जातो. पुढे जर बघितलं आपण, या ठिकाणी काही आयलँड आपल्याला दिसतात, सेशल्स, कोमोरोस. सेशल्स हा सुद्धा देश आहे, कोमोरोससुद्धा देश आहे. तर सेशल्स हा सर्वात छोटा देश म्हणून ओळखला जातो. आपण तीन गोष्टी या ठिकाणी बघितल्या. कोणता? हा अल्जेरिया, हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश. हा नायजेरिया, लोकसंख्येने सर्वात मोठा देश. आणि सर्वात छोटा सेशल्स हा देश आहे साऊथ आफ्रिकेमधला. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काही नावं जेवढी शक्य असेल तेवढी आपण लक्षात ठेवायची आहेत. बघा, या ठिकाणी आपल्याला एक लेक दिसते या ठिकाणी, व्हिक्टोरिया लेक. इथूनच या नदीची उगम होते. आणि कोणती नदी? नाईल नदी, जी आफ्रिकेतली सर्वात मोठी नदी मानली जाते. तसं पाहिलं तर नाईल नदीचा जो उगम आहे तो दोन ठिकाणांवर मानला जातो. तो इथे बघा, हा जो इथिओपिया देश आहे, इथून ब्ल्यू नाईलची सुरुवात सांगितली जाते. आणि पुढे हा जो व्हिक्टोरिया लेक आहे, इथून व्हाईट नाईल नदीची सांगितली जाते. आणि या ठिकाणी या सुदानमध्ये त्या दोघी एकत्र येतात, ब्ल्यू नील आणि व्हाईट नील नदी. आणि त्या जो सुदानमधला जो खार्तून प्रांत आहे, त्या खार्तून प्रांतामध्ये त्या दोन्ही एकत्र येतात आणि नील नदी अशी जाऊन पुढे भूमध्य समुद्राला मिळते. प्रश्न कुठे जाऊन मिळते याच्यावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो, एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे आपण ऑस्ट्रेलियाचं बघितलं होतं, ऑस्ट्रेलियामध्ये जसे वेगवेगळे भाग, तसे सुद्धा हा वरचा भाग नॉर्थ, हा वरती असलेला भाग नॉर्थ, हा साऊथ, हा ईस्ट आणि हा वेस्ट. तसंच या आफ्रिकेचं सुद्धा नॉर्थ आफ्रिका, वेस्ट आफ्रिका, ईस्ट आफ्रिका, सेंट्रल आफ्रिका आणि साऊदर्न आफ्रिका असे रिजन किंवा भाग पाडलेले आहेत. परत एकदा आपण या आफ्रिका खंडातील समुद्र कोणकोणते आहेत ते बघूया आपण. या ठिकाणी अटलांटिक ओशियन, या ठिकाणी मेडिटेरियन सी, या ठिकाणी रेड सी आणि या ठिकाणी गल्फ ऑफ, कोणतं गल्फ सांगितलं होतं मी? गल्फ ऑफ अदेन. आणि इकडे इंडियन ओशियन आणि इकडे साऊदर्न ओशियन.
हे समुद्र, या समुद्राने हे वेढलेलं आहे, एवढं आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आता या खंडातील काही बेट आपण बघणार आहेत. सगळ्यात अगोदर आपण बघूया, या ठिकाणी सेंट हेलेना नावाचं बेट आपल्याला दिसतं आहे. हा सेंट हेलेना हा बेट UKच्या ताब्यात असून या ठिकाणी जर बघितलं, या ठिकाणी जे हिटलरचा मृत्यू या सेंट हेलेना या बेटावरती झालेला आहे. पुढे जर आपण गेलो, या ठिकाणी एक बेट दिसतं तुम्हाला, मदेरा. हा मदेरा बेट पोर्तुगालच्या ताब्यात आहे. त्याच्या पुढे कॅनरी जे आयसलँड जे बेट आहे तो सुद्धा स्पेनच्या ताब्यामध्ये आहे. स्पेन जवळच आहे तिथून. हा वरचा भाग स्पेन, जो मोरोक्कोशी इथे अटॅच झालेला आहे, आणि या ठिकाणी पोर्तुगाल आहे, जवळजवळ आहेत त्यांचा, त्यामुळे त्यावरती त्यांचा कब्जा आहे. त्यानंतर या बाजूला जर आपण बघितलं, हा बघा, हा मादागास्कर आणि या ठिकाणी मोजांबिक आहे, म्हणून याला मोजांबिक चॅनल, जसं इंग्लिश चॅनल आपण म्हणतो, इंग्लिशची खाडी, तशी मोजांबिकची खाडी या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. ही पुढे सेशेल्स या देशासमोरून पुढे गेलेली आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक रियुनियन नावाचं बेट आहे, या ठिकाणी रियुनियन नावाचं बेट आहे, त्याच्यावरती फ्रान्सचा कब्जा आहे. तिथेच थोडासा कोनोरसा नावाचा एक बेट आहे, त्याच्यावरती सुद्धा स्पेनचा कब्जा झालेला आहे. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. थोडक्यात आपण बेट या ठिकाणी बघितलेले आहेत साऊथ आफ्रिकेमधले. आता आपण पठारांची माहिती घेणार आहेत. आता या ठिकाणी बघा, ॲटलस माउंटेन्स, आल्प्स नाही, या ठिकाणी ॲटलस माउंटेन आहेत. त्यानंतर जर इकडे बघितलं आपण, या बाजूला बघा ग्रेट व्हॅली. तुम्हाला ग्रेट व्हॅलीबद्दल थोडक्यात मला सांगायचं राहून गेलं, तोपर्यंत हे बघा डार्कन्सबर्ग. त्यानंतर बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं इथं लक्षात आपल्याला ठेवायचं आहे, माउंट एल्गॉन. जर आफ्रिकेमधलं सर्वात मोठं पर्वत कोणतं, तर किलिमांजारो, जो केनियामध्ये, या ठिकाणी केनिया आहे, या केनियामध्ये हे स्थान आहे. जे किलिमांजारो नावाचं पर्वत आहे ते सर्वात मोठं. नाईल नदी सर्वात मोठी. कांगो रिव्हरसुद्धा आहे, जे आपण पुढे या ठिकाणी कांगो रिव्हर दिसते आपल्याला, पुढे बघणार आहोत. तर तुम्हाला मी थोडीशी ड्रिफ्ट व्हॅलीबद्दल माहिती सांगणार आहे. या ठिकाणी तुम्हाला एक लेक दिसतं आहे, त्या लेकचं नाव आहे लेक मलावी. याच्यातून अशी एक रॅली या ठिकाणी निर्माण होते. रॅली म्हणजे हा इकडचा भाग इकडं चालला आहे आणि इकडचा प्लेट टेक्टोनिक थेरीनुसार जे खंड तयार झाले त्यानुसार हा विक्टोरिया मात्र इकडच्या बाजूला, ह्या रिफ्टमध्ये येत नाही. हे असे 2-3 जे ठिकाणं आहेत, 2-3 तळे आहेत या ठिकाणी, इथून या अशी डिवायडेशनला सुरुवात झालेली आहे. काही दिवसानंतर हे खंड वेगळे होतील असं मानलं जातं. त्यालाच आफ्रिकन ग्रेट रिफ्ट व्हॅली असं म्हटलं जातं. एवढं लक्षात ठेवायचं. कुठून सुरू होते? लेक मोलावीपासून, लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, ॲटलास माउंटेन्स. त्यानंतर इथे हे ग्रेट रिफ्ट व्हॅली आपण बघितली आत्ताच. त्यानंतर हे सुद्धा या ठिकाणी डेन्सबर्गचं हे आहे, पर्वतरांगा या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीने आपल्याला महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, या ठिकाणी किलिमांजारो नावाचा पर्वत हा सर्वात मोठा पर्वत म्हणून ओळखला जातो साऊथ आफ्रिकेमधलं. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. या ठिकाणी आपण काही नद्या बघणार आहोत. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं लेक हा विक्टोरिया लेक आहे. इथून व्हाईट नील पुढे आलेली आहे आणि इथून या इथोपियामधून ही एक, इथोपिया हा असा एक देश आहे ज्याच्या राष्ट्राध्यक्ष अबे अहमद होते. त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणाहून ब्ल्यू व्हेल येते आणि हे दोघे या ठिकाणी सुडानमध्ये एकत्र येतात आणि ते सुडानमधल्या खार्तून क्षेत्रामधून पुढे जाऊन ही नदी मेडिटेरियन सी म्हणजे भूमध्य सागराला जाऊन मिळते. त्यानंतर ही कांगो रिव्हर या ठिकाणी दिसते. कांगोमधले कांगो रिव्हर, झांबेरी रिव्हर, या झांबिया आणि झिम्बाब्वेच्या इथे ही नदी आपल्याला दिसते. त्यानंतर ओरांग रिव्हर ही साऊथ आफ्रिकेमधली नदी आपल्याला लक्षात ठेवायची. उगम मात्र तिचा इकडे या बाजूला त्याच्या शेजारी असलेला नामिबियामध्ये उगम होऊन ओरांग नदी पुढे आफ्रिकेमध्ये उगम पाहून पुढे ती इकडे अटलांटिक सीला नामिबियामधून किंवा नामिबियाच्या शेजारून ती गेलेली आपल्याला पाहायला मिळते. बघा, या ठिकाणी सेंगल रिव्हर, नायजर रिव्हर, त्या देशावरून ह्या रिव्हरला नावं दिलेली आहेत बऱ्यापैकी. चाडचं लेकसुद्धा या ठिकाणी आहे. हे मधले जे कंट्री आहेत त्यांना आपण कोणते कंट्री, साहेल खंड म्हणून ओळखलेला आहे. ह्या पद्धतीने या बाजूला अटलांटिक ओशियनला काही नद्या मिळतात आणि या बाजूला येणाऱ्या इंडियन ओशियन, हिंदी महासागरला, आणि इकडे रेड सी आणि या ठिकाणी मेडिटेरियन सी, भूमध्य समुद्राला काही नद्या जाऊन मिळताना आपण पाहतो. अशा पद्धतीने बऱ्यापैकी माहिती आपण साऊथ आफ्रिका खंडाबद्दल बघितलेली आहे. माहिती आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.